संकट काळातही गॅस पुरवठा सुरळीत, जाधव गॅस एजन्सीची उल्लेखनीय कामगिरी। निफाड तालुक्यातील लासलगाव शहरात घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवत नागरिकांचा विश्वास संपादन करणाऱ्या सुरेश जाधव तसेच जयवंतराव जाधव यांच्या जाधव गॅस एजन्सीने पुन्हा एकदा आपल्या सेवाबाबतची प्रचिती दिली। एजन्सीचे संचालक सुरेश जाधव तसेच जयवंतराव जाधव यांनी संकट काळातही जबाबदारीने सेवा देत नागरिकांना दिलासा दिलाय। सध्या काही ठिकाणी युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस तुटवड्याच्या अफवा पसरत असल्या तरी त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले। तसेच आजवर खेडोगावी घरपोच जाधव गॅस एजन्सीकडून गॅस पुरवठा हा वितरित केला जातो। घरगुती गॅसचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले। तसेच त्यांनी ग्राहकांना महत्त्वाची सूचना देताना सांगितले की गॅस सिलेंडर प्रत्यक्ष प्राप्त झाल्यानंतरच ओटीपी द्यावा। ओटीपी देणे म्हणजे सिलेंडर प्राप्त झाल्याची खात्री असल्याने याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे। गॅस बुकिंग बाबत असलेल्या गैरसमजांनाही त्यांनी दूर केले। पूर्वी 21 दिवसांची असलेली बुकिंगची मुदत आता 25 दिवस करण्यात आली आहे। मात्र याचा वितरणावर कोणताही परिणाम होत नाही। बुकिंग केल्यानंतर साधारणपणे 2 ते 3 दिवसात सिलेंडर घरपोच दिला जात आहे असे त्यांनी स्पष्ट केले। त्यामुळे नागरिकांनी गॅस एजन्सीवर अनावश्यक गर्दी न करता संयम राखावा असेही त्यांनी सांगितले। याशिवाय ज्या ग्राहकांनी अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी तात्काळ ती पूर्ण करावी असे आवाहन करत भविष्यातील अडचणी टाळण्यावर भर दिला। कोरोना काळातही जाधव गॅस एजन्सीने अत्यंत जबाबदारीने सेवा देत एकही दिवस गॅस पुरवठा खंडित होऊ दिला नाही। त्या काळातील त्यांची सेवा विशेष उल्लेखनीय ठरली होती। यावेळी जाधव यांनी नागरिकांना गॅसचा जपून वापर करण्याचे आवाहन केले। गॅसची बचत करा, आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत असे सांगत त्यांनी भविष्यातही अशीच सेवा देण्याचा विश्वास व्यक्त केला। नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।